आज आपल्याला मूलभूत हक्क म्हणजे काय आणि मूलभूत हक्क कोणकोणते दिलेले आहेत तर आपल्या सिलेबसमध्ये दोन भागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. तर ते सर्व म्हणजे आर्टिकल नंबर 14 पासून 32 पर्यंत सर्व मूलभूत हक्क आपल्याला ओळीने पाहायचे आहेत. मूलभूत हक्कांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात करण्यात आला आहे. तुम्ही घटना यावर्षी आता पहिल्यांदाच अभ्यासताय, त्यामुळे आपण घटना भारताची अगदी सुरुवातीपासून बघू आणि 3ऱ्या भागापर्यंत येऊन मग एक एक कलम पाहायला लागू. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज ऑन 9 सप्टेंबर 2020. घटनेची आवृत्ती केव्हाही तुम्ही घ्यायला जाल तर तुम्हाला हे वाक्य इथे निश्चित दिसेल, ही डेट इथे निश्चित दिसेल. ही 9 सप्टेंबरची आवृत्ती आहे, म्हणजे आज सगळ्यात लेटेस्ट एडिशन त्याला म्हणता येईल. तर 2020ची ही एडिशन कोणी पब्लिश केलेली? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी ही गोष्ट उपयोगाची आहे. जे भारत सरकारने याचं पब्लिकेशन केलं आहे, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस, कायदा आणि न्याय मंत्रालयाचं लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट म्हणजे जो विधी विभाग आहे त्यांनी हे प्रकाशित केलं आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे, भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने 9 सप्टेंबर 2020 या दिवशी प्रकाशित केलेली घटनेची आवृत्ती. दुसऱ्या पानावरती काय आहे तर लिस्ट ऑफ ॲब्रिव्हिएशन्स, शॉर्ट फॉर्म्स आपण जे म्हणतो आपण, CO म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर, INS म्हणजे इन्सर्टेड किंवा REP म्हणजे रिपील्ड, विथ इफेक्ट फ्रॉम, WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम म्हणजे या दिवसापासून लागू, या तारखेपासून लागू. तर कायद्यामध्ये WEFला फार महत्त्व असतं. हे कोणत्या दिवसापासून लागू हे प्रत्येक ठिकाणी लिहावं लागतं, लिहिलेलं असतं. त्याच्यानंतरचं पान आहे ती घटनेची ही प्रस्तावना. प्रिॲम्बल वेगळं आणि हे प्रिफेस वेगळं. प्रिफेस त्या वेळेला जे अधिकारी असतात ते लिहितात. आता हे कोणी लिहिलं आहे? सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डॉक्टर G. नारायण राजू. म्हणजे त्यावेळेला जे अधिकारी असतात, सचिव असतात, मुख्य सचिव सरकारचे मुख्यतः, ते इथे प्रिफेस लिहितात. प्रिफेसची भाषा पण ठराविक आहे. आता इथे काय म्हटलं आहे, दिस एडिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया रिप्रोड्युसेस द टेक्स्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज अमेंडेड बाय पार्लमेंट फ्रॉम टाईम टू टाईम. जी काही घटना 1950 साली लिहिली होती ती जशीच्या तशी आपण इथे पुन्हा प्रकाशित करत आहोत, पण त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं आहे, संसदेने वेळोवेळी केलेल्या घटना दुरुस्त्या त्याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या. आता या घटनेत कधीपर्यंतचे अमेंडमेंट्स आहेत? ऑल अमेंडमेंट्स मेड बाय पार्लमेंट अप टू अँड इन्क्लुडिंग द कॉन्स्टिट्यूशन 104th अमेंडमेंट ॲक्ट 2019. म्हणजे 104 घटना दुरुस्ती क्रमांक 104 जो आहे तिथपर्यंत 2019चा तिथपर्यंत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यानंतर जे काही दुरुस्ती केल्या असतील ते आता पुढच्या एडिशनमध्ये येतील, या एडिशनमध्ये ते दिसणार नाही. द कॉन्स्टिट्यूशन ॲप्लिकेशन टू जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 2019 हॅज बीन प्रोव्हाइडेड इन अपेंडिक्स 1 फॉर रेफरन्स. आता 2019मध्ये जम्मू काश्मीर त्याचं एकूण स्टेटस बदलण्यात आलं. त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले, जम्मू काश्मीर आणि लडाख. बरंच मोठी उलाढाल झाली. तर त्याच्या संबंधाची जी ऑर्डर आहे ती अपेंडिक्स 1 मध्ये घेण्यात आली आहे. आता अपेंडिक्स म्हणजे काय? सहसा मी काय करतो ते पहा, गुगल ट्रान्सलेट अपेंडिक्स इथे टाईप केलं, इंग्लिश डिटेक्टेड असं म्हणते ते, मराठीमध्ये इथे परिशिष्ट. त्याचे समानार्थी शब्द इथे आणखीन दिलेले आहेत एवढे मोठे: आफ्टरवर्ड, रायडर, बॅक मॅटर, टेल पीस,
कंटिन्युएशन, सप्लिमेंट, पोस्टस्क्रिप्ट किंवा मराठीमधले प्रतिशब्द पण दिले आहेत. हे सगळे बरोबर असतीलच असं नाही, कारण हे सगळं व्हॉलंटरी वर्क आहे. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी ट्रान्सलेट केलेल्या या गोष्टी आहेत. पण हे खूप उपयोगी पडतं. एवढ्या सगळ्या भाषांमध्ये तुम्ही एक शब्द टाकला तर त्याचं ट्रान्सलेशन होऊ शकतं. तुम्ही डॉक्युमेंट्स पण टाकू शकता अख्खी, त्याचं पण ट्रान्सलेशन मिळतं. पण अर्थात ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यावं लागतं, वर्ड टू वर्ड चांगलं ट्रान्सलेशन येत नाही. तर अपेंडिक्स म्हणजे परिशिष्ट. आता परिशिष्ट अपेंडिक्स 1 द कॉन्स्टिट्यूशन ॲप्लिकेशन टू जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 2019, म्हणजे काश्मीरच्या संबंधाने जे जे काही तरतुदी केल्या त्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. अपेंडिक्स 2 मध्ये काय आहे तर 44th अमेंडमेंट ॲक्ट 1978 याच्यानी आर्टिकल 22 मध्ये काही चेंजेस सुचवलेले होते, पण ते आजपर्यंत लागू करण्यात आलेले नाही आहेत. ते जेव्हा केले जातील, म्हणजे इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेटी अपॉइंट अँड डिफरंट डेट्स मे बी अपॉइंटेड फॉर डिफरंट प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट. तर हे अजून लागू झालेलं नाही आहे, त्यामुळे ते अपेंडिक्समध्ये घेण्यात आलेलं आहे. अपेंडिक्स 3 88th अमेंडमेंट ॲक्ट 2003. आता याच्यामध्ये साधारणपणे आर्टिकल नंबर 268 त्याच्याशी संबंध आहे. सर्व्हिस टॅक्सशी संबंधित ही काहीतरी तरतूद आहे, तर ही सुद्धा अजून लागू झालेली नाही आहे. त्यामुळे त्याचा पण अपेंडिक्समध्ये किंवा परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला आहे. कॉन्स्टिट्यूशन 100th अमेंडमेंट ॲक्ट 2015 ही एक महत्त्वाची अचीवमेंट आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये खूप अशी छोटी छोटी बेटं आहेत समुद्रामध्ये, तर त्याच्यावरती क्लेम कोणाचा हा वाद सुटलेला नव्हता. पण सुदैवाने पाकिस्तानसारखा आपला त्यांच्याशी युद्ध या कारणावरून झालेलं नाही आहे, आणि आता हा वाद बऱ्यापैकी सुटलेला दिसतोय. बांगलादेशबरोबर मे 2015 आपण एक करार केला, आणि त्या करारानुसार मग काही बेटं त्यांना देऊन टाकली, काही बेटं आपण घेतली. ज्या लोकांना जिकडे जायचं होतं ते विशिष्ट मुदतीपर्यंत जाण्याला परवानगी दिली. तर हे पण तुम्ही सर्च देऊन बघा, मग बांगलादेशचे एन्क्लेव्ज, एक्सक्लेव्ज सगळे शब्द, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. तर ही झाली कॉन्स्टिट्यूशनची प्रिफेस किंवा प्रस्तावना 9 सप्टेंबर 2020 लिहिलेली. त्याच्यानंतर मग आता इथे आहेत ते कंटेंट्स, ओळीनी काय काय आहे प्रत्येक पार्टमध्ये. तर पार्ट 1 मध्ये आहे ते नेम अँड टेरिटोरी ऑफ द युनियन, ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स. म्हणजे पहिल्या भागामध्ये 4 आर्टिकल्स आहेत. ह्या 4 आर्टिकल्समध्ये युनियन आणि टेरिटोरी, क्षेत्राबद्दल भारताच्या लिहिलेलं आहे. सेकंड पार्टमध्ये सिटिझनशिपबद्दल मांडणी केलेली दिसते. आणि शेवटचं आर्टिकल बघा याच्यातलं 11 नंबरचं, पार्लमेंट टू रेग्युलेट द राईट ऑफ सिटिझनशिप बाय लॉ. म्हणजे इथे दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याशिवाय संसदेच्या कायद्याने नागरिकत्व नियमित केले जाईल. आणि मग आपल्याला जो पाहायचा आहे तो तिसरा पार्ट इथे येतो, तो म्हणजे फंडामेंटल राईट्स. तर आपण पुढची कॉन्स्टिट्यूशन आत्ता इथे नंतर बघूया. तर फंडामेंटल राईट्समध्ये बघा 12व्या आर्टिकलपासून सुरुवात आहे. डेफिनेशन्स दिलेले आहेत. कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन याला फार महत्त्व आहे. तुम्ही एखादा शब्द उच्चारला, त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं. तुम्ही स्टेट हा शब्द उच्चारला तर स्टेट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट का स्टेट गव्हर्नमेंट का लोकल सेल्फ गव्हर्नमेंट की आणखीन कोणत्या संस्थांचा त्याच्यात समावेश आहे याची स्पष्ट व्याख्या इथे केलेली असते. तर कायद्यामध्ये प्रत्येक वेळेला व्याख्येला खूप महत्त्व आहे. आता 13व्या आर्टिकलमध्ये काय म्हटलं आहे, लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरॉगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. तर मूलभूत हक्कांच्या विरोधी जर काही कायदे झाले तर त्यासंबंधी काय करायचं याची तरतूद 13व्या आर्टिकलमध्ये आहे. 14व्या आर्टिकलपासून
मूलभूत हक्कांना सुरुवात होते. राईट टू इक्वॅलिटी. आता इथे पण परत तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या दृष्टीने पहा. तर राईट टू इक्वॅलिटी किती ते किती आर्टिकलमध्ये मांडलेलं आहे? तर 14 ते 18. काय काय आहे प्रत्येक आर्टिकलमध्ये ते आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहेच. राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. ह्याच्यामध्येच तुम्हाला 21A दिसतोय. मी याचं एक्सप्लेनेशन मागे तुम्हाला दिलं होतं. राईट टू एज्युकेशन याचा अर्थ काय? 21A याचा अर्थ ही तरतूद नंतर समाविष्ट करण्यात आलेली आहे. 21 इथे होतं, त्याच्यात आता 21A. ही 2009 मध्ये याचा समावेश घटनेमध्ये झाला. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आर्टिकल नंबर 23 आणि 24. शोषणाविरुद्धचा हक्क. त्याच्यानंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स 29, 30 आणि 31. 31 हा गळून टाकलेला आहे. त्याची तरतूद काय होती तेही आपण नंतर बघू. त्याच्यानंतर 31A, B, C, D हे वाढवण्यात आले. D टाकला आणि पुन्हा ओमिट केला म्हणजे परत गळला. म्हणजे हे बदल घटनेमध्ये सतत होत राहतात. 32वा राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीजचा मी मागच्या लेक्चरमध्ये उल्लेख केलेला होता. रिट पिटिशन्स त्याला म्हणतात. तर ह्या रिट्स संबंधाने इथे उल्लेख केलेला आहे 32 ते 35 मध्ये. तर 12 पासून 35 पर्यंतचे आर्टिकल्स हे कशात येतात? पार्ट 3 फंडामेंटल राईट्स, आर्टिकल नंबर 12 टू आर्टिकल नंबर 35. आता आपण एक एक आर्टिकल काय काय आहे, कसं कसं मांडलं आहे, त्याच्यामध्ये कोणते अधिकार दिले आहेत हे पाहत जाऊ.